नमस्कार. मी डॉक्टर वंदना गुरु. आज डॉक्टर्स डेच्या निमित्तानं मला डॉक्टरांच्या खऱ्या प्रवासाबद्दल थोडं सांगायचं आहे. तर डॉक्टर होण्याचा हा प्रवास 1 दिवसाचा, 1 महिन्याचा किंवा 1 वर्षांचा नसतो. तर तो लहानपणापासूनचं पाहिलेलं एक स्वप्न असतं. त्यासाठी घेतलेली मेहनत असते. त्यासाठी केलेले अथक परिश्रम असतात. दिलेल्या कठीण परीक्षा असतात. तसंच वर्षानुवर्षे केलेला अभ्यास असतो. त्या पाठीमागं त्याग असतो, संयम असतो आणि या सगळ्यांमधून एक डॉक्टर घडत असतो. डॉक्टर होण्यासाठी पुस्तकातल्या ज्ञानाबरोबरच माणसातला माणूस ओळखण्याची संवेदनशीलता, संयमाने ऐकून घेण्याची क्षमता आणि योग्य निर्णय घेण्याची जबाबदारीही त्याला शिकून घ्यावी लागते. जेव्हा पहिल्यांदा तो पांढरा कोट घातला जातो ना, तो फक्त कोट नसतो, तर त्यासोबतच आपल्या रुग्णांचा विश्वास असतो. आपल्या कुटुंबियांची एक अपेक्षा असते आणि त्यासोबतच येते आपण घेतलेली समाजाची जबाबदारी आणि तिथूनच एका डॉक्टरचा प्रवास सुरू होतो. रोज नवनवीन पेशंट येत असतात. रोज वेगवेगळे पेशंट, व्यक्ती तितक्या प्रकृती. जसा वेगळा पेशंट तशा त्याच्या वेगळ्या व्यथा, त्याच्या वेगळ्या कथा, त्याच्या वेगळ्या वेदना आणि ते सगळं समजून घेणारा एक डॉक्टर असतो. आणि फक्त त्याच्यावर उपचार करण्यासोबतच काही पेशंटना तो उपचार करून बरं करत असतो आणि बऱ्याच पेशंटना फक्त त्याचं म्हणणं प्रेमानं ऐकून घेऊन सुद्धा त्याला आधार देत असतो. डॉक्टरांच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही येतात. जेव्हा एखादा पेशंट लवकर बरा होतो किंवा त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद दिसून येतो, तो अनुभव एक विलक्षण आनंद देऊन जातो आणि तो शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. पण हे सगळं करत असताना त्याला अनेक आव्हानांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक ताणही त्याला सहन करावे लागतात. पेशंटची किंवा रुग्णांची सेवा करत असताना त्याला अनेकदा आपल्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होत असतं. पण तरीही हे सगळं सहन करत तो पुढे जात राहतो. कारण त्याला प्रत्येक त्याचा पेशंट महत्त्वाचा असतो. खरं तर डॉक्टर फक्त रुग्णाला बरंच करत नसतात, तर त्याबरोबरच त्यांना आरोग्याबद्दल जागरूकही करत असतात. चांगल्या जीवनाबद्दल त्यांना मार्गदर्शनही करत असतात. डॉक्टर हे एक प्रोफेशन नाही, तर ती एक सेवा आहे. ती एक जबाबदारी आहे. ती एक साधना आहे. तो एक विश्वास आहे. तर आज या डॉक्टर दिनानिमित्त मी माझ्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींना शुभेच्छा देते. खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या सर्व रुग्णांचे मी आज या निमित्तानं आभार मानते. कारण त्यांच्यामुळेच हा प्रवास अर्थपूर्ण होतो. आणि अशाच माझ्यासाठी प्रेरणा ठरलेले काही अनुभव, माझ्या रुग्णांकडून मला मिळालेली प्रेरणा जी आहे ती कशी आहे हे मी पुढे शेअर करणार आहे आणि याच अनुभवांबरोबर आपण पुन्हा भेटणार आहोत. आजसाठी धन्यवाद.